फलंदाज मैदानात आलेले आहेत. दोन्ही फलंदाज गोराईमधील नावाजलेले फलंदाज आहेत. पुरू आणि हितेश बारिया दोन्ही गोराईमधील नावाजलेले असे खेळाडू पहिले षटक घेऊन येत आहेत, ते म्हणजे प्रशांत. चला आपल्या या सामन्याला सुरुवात करायची पंचांनी. सर्व रसिकांना विनंती आहे की त्या बांबू पासून लांब उभे राहा. थोडे बांबू जर खाली आला तर तुम्ही पण खाली याल. पहिला चेंडू टाकला आणि सुंदर असं पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. उत्कृष्ट थोडासा पुरूला समजला नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना ते म्हणजे प्रशांत. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामधील 2 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 0. पुरू यांचा कमबॅक झालेला आहे. चौकारांनी पुरू यांनी सुरुवात केलेली आहे. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा चौकार पुरूच्या बॅटीतून येताना दिसतो आपल्याला. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 8. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत पहिल्या षटकामधील. हॅलो चेक. आणि हा उत्कृष्ट अशी फिल्डिंग गौरव यांच्याकडून 4 रन वाचवलेले आहेत आपल्या सुंदर संघासाठी. असे क्षेत्ररक्षण गौ यांच्याकडून. गौरव सुद्धा नावाजलेले खेळाडू आहेत या गोराई परिसरामधील. सुंदर असे क्षेत्ररक्षण करतायत. चला प्रशांत यांचा पुढे व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 10. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू प्रशांत यांचा सामना करतील ते म्हणजे हितेश, आणि हा गडी बाद झालेला आहे. महत्वाचा विकेट घेतलेला आहे इथे. टर्निंग पॉइंट. हितेश बारिया मोठा फटका मारण्याच्या नादात हा खेळाडू बाद झालेला आहे. पहिलं षटक संपलं. हा एक गडी बाद. मंथन व्हाईट बॉल. मंथन आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. गौरव यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 13. एकच चेंडू फेकला गेलेला आहे. काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. फक्त स्टंप मध्ये बॉल टाकायचा आहे. फोकस ऑन बेसिक. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आणि खेळाडूंना सुद्धा विनंती आहे, आपल्या स्टेजच्या मागे कोणी मद्यपान करू नये, नाहीतर मंडळाकडून कारवाई करण्यात येईल. उत्कृष्ट असा स्टंपिंगचा चान्स होता. रनआउटचा चान्स हुकलेला आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. यश सुंदर अशी पालव. चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेला. आणि गोराई मधील ओव्हरअप मध्ये असू द्या, अंडरअप मध्ये असू द्या, नावाजलेले खेळाडू नवदीप मधून खेळणारे राहुल सावंत
हे सुद्धा आपल्याला मैदानावर दिसत आहेत. ISPL आता जी नुकताच ISPL T10 ISPL T10 जो टेनिसचा सोळा रन 1 विकेट. उत्कृष्ट अशी बॉलिंग. सुंदर असा हा चौकार रन. मंथनच्या बॅटीतून. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामधील 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 20. थोडस महागडं षटक आपल्याला दिसतंय गौरव यांच्याकडून. चार बॉल 20 रन. 2 बॉल बाकी आहेत अजून गौरवच्या ओव्हरचे. सुंदर असं क्षेत्ररक्षक एक नंबर होता तो अजिंक्य यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय सीमेरेषेवर. चला शेवटचा चेंडू. 21 धावा झालेल्या आहेत. 21 रन्स ऑन द बोर्ड. चला गौरव यांनी बॉल चेक केलाय. वाईट बॉल. धाव संख्या झाली आहे 22. नो बॉल. 2 धावा त्याच्या भेटतील. एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 24. आणि तिसरा षटक घेऊन आले ते म्हणजे साहिल कदम उर्फ ब्राओ. गोराईमधील नावाजलेले असे गोलंदाज. आणि त्यांचा सामना करतील ते म्हणजे पार्थ उर्फ पुरू सुद्धा गोराईमधील नावाजलेले फलंदाज आहेत. दोन ओव्हर 24 रन 1 विकेट. आणि हा सुंदर असा स्वीप. 4 रन आलेले आहेत. धाव संख्या झाली आहे 28. 28 धावा झालेल्या आहेत. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसते ते सीमेरेषेवर. तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची बॉलिंग, तुमची बॅटिंग सगळं काय टाईट पाहिजे. सुंदर असं क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर. एक चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेला आहे. 29 धावा झालेल्या आहेत. 29 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू साहिल यांचा. मंथनला जणू तो कळालाच नाही. आणि सुंदर अशी गोलंदाजी साहिल यांच्याकडून. आणि मंथन बाद झालेले आहेत. त्रिफळाचीत झालेले आहेत. सरळ पविलियनकडे निघालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी साहिल यांच्याकडून दिसते. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवदीप मित्र मंडळ आयोजित
NPL 2026 पर्व दुसरे. फलंदाजाचं नाव काय आहे? राजन. एक राखीव खेळाडू पाठवायचा आहे. चला वेळ घालवू नका, सामना लगेच चालू करायचा आहे. AK स्ट्रायकर्स विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज पुढचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजवर यायचंय. नो बॉल नो +1, 2 धावा भेटतील. आतापर्यंत ब्रावो यांनी सुंदर षटक टाकलेलं आहे. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. 31 धावा झाल्यात. सुंदर अशी गोलंदाजी साहिल यांच्याकडून. पार्थ यांना कळालाच नाही चेंडू. 32 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला पार्थ यांना. साहिल यांचा शेवटचा चेंडू. व्हाईट बॉल. 33 धावा झालेल्या आहेत. चला षटक संपवले होते म्हणजे चौकार आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 37. 2 गडी बाद. सुंदर असा फटका मारला पार्थ यांनी. बॉलरचं नाव काय आहे? गणेश. शेवटचा षटक घेऊन आले ते म्हणजे गणेश. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चौथा षटक घेऊन आलेत ते म्हणजे गणेश. पहिल्या चेंडूवर चौकार गेलेला आहे. सुंदर असा फटकार आणि सोनू यांचं थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. चला फिल्डिंग टाईट ठेवाल तर सामना सुद्धा तुम्ही जिंकू शकता. एक धाव. एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 42. शेवटचा षटक चालू आहे. 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. आणि चौकार. ट्राय करण्यासारखा बॉल होता. कॅच घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता गौरवला. गौरव यांचा 40 रन. 46 रन. 3 बॉल. फिल्डिंग मध्ये लक्ष देण्याची गरज नवदीप बॉयजला. प्लेयर्स पुन्हा एकदा चौकार. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण नवदीप बॉईज यांच्याकडून दिसतंय. तुम्ही जर गचाळ क्षेत्ररक्षण कराल तर तुम्ही मॅच सुद्धा तुमच्या हातातून घालवू शकता. तुमचं जर क्षेत्ररक्षण चांगलं असेल. फिल्डिंग मध्ये थोडं एनर्जेटिक होण्याची गरज आहे. प्लेयर्स बघत आहेत बॉल आपल्या दोघांच्या मधून चाललेला आहे. पन्नास रन झालेले आहेत. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी.
आणि हा गडी बाद झालेला आहे. पार त्यांनी सुंदर अशी खेळी केली. 14 चेंडूंमध्ये 30 धावा मारल्या आणि त्या आता बाद झालेल्या आहेत. मोठा फटका मारण्याच्या नादात पार हे बाद झालेले आहेत. सुंदर षटक टाकतायत ते म्हणजे गणेश. या षटकामधील 5 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि हा शेवटचा चेंडू असेल. शेवटचा बॉल. 50 धावसंख्या झालेली आहे. 50 बोर्ड वरती. चेक. चला शेवटचा चेंडू. स्टंपिंग. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण प्रसाद यांचं. 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 50. आणि जर हा सामना नवदीप बॉईज यांना जिंकायचा असेल तर 51 धावा करायला लागतील. मागचा जो सामना झाला डॉक्टर खाडे विरुद्ध स्विंग किंग्स, या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ते म्हणजे तेजराज. तेजराज यांनी स्टेजवर यायचंय आणि त्यांचं बक्षीस घेऊन जायचंय. चोवीस बॉल मध्ये 51 रन जिंकण्यासाठी पाहिजेत नवदीप बॉईजला. बघूया ओपनिंग पेअर कोण येते नवदीप बॉईजची. त्यांना मॅन ऑफ द मॅच च प्राइज द्यायचंय. मागच्या मॅचला मॅन ऑफ द मॅच तेजराज यांना भेटलं होतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तेजराज यांच्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये तेजराज यांनी सुंदर अशी फलंदाजी केली, गोलंदाजी सुद्धा केली. चला सामन्याला सुरुवात करायची. 51 धावांची आवश्यकता आहे 4 षटकांमध्ये. आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे हितेश आणि त्यांचा सामना करतील ते म्हणजे गोराई मधील सुप्रसिद्ध फलंदाज, नावाजलेले असे फलंदाज राहुल सावंत आणि त्यांच्या सोबतीला असतील ते म्हणजे गौरव. चला सामन्याला सुरुवात करायची. पहिल्या षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे हितेश बारिया. 51 धावांची आवश्यकता 4 षटकामध्ये. 51 रन्स needed in 24 balls. चेंडू आणि पहिला चौकार आला तो म्हणजे राहुल सावंत यांच्या बॅटीतून. राहुल सावंत हे आपल्या गोराईमध्ये पूर्ण बोरवलीमध्ये नावाजलेलं असं नाव आहे. ओव्हरआर्म असू द्या, अंडरआर्म असू द्या, पुन्हा एकदा सुंदर असा चौकार राहुल सावंत यांच्याकडून. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 8. 2 चेंडू टाकलेले आहेत. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामधील 2 चेंडू फेकले गेलेले आहेत.
सुंदर अशी खेळी राहू सावल त्यांच्याकडून. 2 चौकार मारले आणि तिसरा बॉल एके धावेसाठी मारलाय. सुंदर असा चेंडू हितेश यांचा. चला शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. चला पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. 18 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. 41. 18 balls 41 रन नीडेड. दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे प्रज्ञेश. आणि हा गडी माफ करा, गडी धाव चित झालेला आहे. छोटी धाव घेण्याच्या नादात कोण आलं आता? आता फलंदाजीसाठी आले ते म्हणजे प्रसाद. आणि हा गडी बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी प्रज्ञेश यांची. दोन चेंडूंवर 2 गडी बाद केलेले आहेत. आणि आता फलंदाजीसाठी आले ते म्हणजे ओमकार. सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रज्ञेश. आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय. सुंदर अशी सुरुवात स्वतःच्या बॅटिंगची करताना ओमकार. 14 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. नवदीप. आणि हा गडी बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी प्रज्ञेश यांची. प्रज्ञेश यांनी 3 गडी बाद केलेत या षटकामध्ये. 14 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट, 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला दिसते ते म्हणजे प्रज्ञेश यांची. आत्ता फलंदाजीसाठी आलेत ते यश.
चला, एक धाव फलंदाज घेण्यात यशस्वी झालेला आहे. या धावसंख्येने धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 3 गडी बाद आणि हा शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. एकदा प्रज्ञेश साठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर षटक टाकले प्रज्ञेश यांनी. फक्त 5 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केलेत. सुंदर षटक टाकले प्रज्ञेश यांनी. चला, 12 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवदीप मित्रमंडळ आयोजित NPL 2026 पर्व दुसरे आणि तिसरं षटक घेऊन आलेत ते म्हणजे पार्थ उर्फ पुरू. गोराई मधील नावाजलेले खेळाडू आहेत पुरू. सुंदर असा चौकार गौरव यांचा. चला, या चौकाराने एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 20. 10 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. गौरव, जर हा सामना तुम्हाला विजय करायचा असेल तर तुम्हाला 10 चेंडूंमध्ये 31 धावा करायच्या आहेत. नवदीप बॉईज यांना 31 धावा करायच्या आहेत 10 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा सुंदर असा हा चौकार गौरवच्या बॅटीतून आपल्याला दिसतोय. चला, पंचांनी निर्णय कळवायचा आहे. चला जा, पंचांशी कोणी वाद करू नका. पंच आपला निर्णय देतील आणि हा बॉल असेल. गडी वाचलेला आहे. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. 24 धावा झालेले आहेत. 3 गडी बाद. नो बॉल आणि 2 धावा भेटतील. व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 28. 3 गडी बाद आणि 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे की बांबू पासून थोडे लांब उभे राहा. बांबूवर वजन देऊ नका.
सुंदर अशी झेल घेतली आहे ती म्हणजे मंथन यांनी. रुपेश उर्फ सोनू आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. तीन षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 29 आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे नवदीप या संघाला. 6 बॉल 22, 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारायचे आहेत जर हा सामना नवदीप बॉईज यांना जिंकायचा असेल. शेवटचं षटक घेऊन आलेत ते म्हणजे राजन. सुंदर अशी गोलंदाजी. दोन चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. चला शेवटचे 2 चेंडू. गहू तुम्ही चौकार मारलात पण त्याला त्यात खूप लेट झाले. AK स्ट्रायकर्स विरुद्ध डॉक्टर खाडे मॅजिकल बॉईज. आता नाणेफेक करून घ्यायचे. या लवकर या स्टेजवर या. एक चेंडू 12 धावा. चला हा सामना